हाय हॅलो नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली सोगले आणि लोकशाही न्यूजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहे अमृता पवार. अमृता, थँक्यू सो मच की तू अशा पद्धतीने वेळ देतेस आणि आमच्या न्यूजरूमला तुझी हजेरी लागली आहे. थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा मला इथे बोलावलं आहे आणि नवरात्रीनिमित्त बोलावलं आहे. सो आय एम सो हॅपी की मला इथे तुमच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात आज. येस, आणि अमृतासोबतचा जो गप्पांची जी मैफल आहे ती लवकरच तुम्हाला लोकशाही न्यूजवर पाहता येणार आहे. पण हे विशेष लाईव्ह आहे तुमच्यासाठी, कारण की अमृतासोबत एक गप्पांची झलक आम्ही तुम्हाला देणार आहोत. अमृता, नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र निमित्त सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे आणि तू जिजामातासारखी भूमिका पडद्यावर रेखाटली आहे. काय सांगशील त्याच्याबद्दल? जिजाऊ माँसाहेबांची भूमिका साकारणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी भाग्यवान गोष्ट समजते आणि ती भूमिका साकारताना स्त्री शक्ती काय असते हे मला समजलं, याची जाणीव मला झाली. सो नवरात्रीपुरतं स्त्रीचा जागर न होता तो रिस्पेक्ट कायम राहायला पाहिजे हे मला वाटतं. आणि जिजाऊ माँसाहेबांसारखी भूमिका साकारताना मला वाटतं की स्त्रीमध्ये जेवढी शक्ती असते, काही चेंज करण्याची ताकद असते, तेवढी कोणातच नसते. आणि ते प्रत्येक स्त्रीने जर आपल्या मनात त्याचा विचार केला तर आय थिंक खूप गोष्टी बदलू शकतात. पण त्याचसोबत तू एक म्हणजे पडद्यावर तर तू अनेक संकटांना तोंड दिलंस, पण पडद्यामागे सुद्धा तुझ्या वैयक्तिक आयुष्यात एक संकट नुकतंच येऊन गेलं आणि ते म्हणजे कोरोना. सध्या आपण सगळेच पॅन्डेमिकमधून जातो आहे आणि तू कोरोना पॉझिटिव्ह आली आणि त्यातून तू बाहेर निघालीस. त्यानिमित्त काय सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना की तू कसं त्यावर मात केलीस? सगळ्यात आधी पॅनिक झाले नाही. माझे आई बाबा मला सतत सांगत होते की पॅनिक होऊ नकोस, आणि बाबा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांनी मला तेच सांगितलं होतं की आपली इम्युनिटी पॉवर चांगली आहे, सो तू काही टेन्शन घेऊ नकोस त्या गोष्टीचं. त्यामुळे पॅनिक न होणं हे जास्त गरजेचं आहे. मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि माणसांचं महत्त्व कळलं आपल्याला या कोविडमुळे, पॅन्डेमिकमुळे. अजून काय मोठी गोष्ट आहे. सो मला वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीतनं जरा पॉझिटिव्ह गोष्ट घेतली तर ते संकट लगेच दूर होतं आणि त्याचं टेन्शन जास्त येत नाही. खरंच, म्हणजे काय वाईटातून चांगलं होऊ शकतं तर तुझ्यासाठी ते घडलं आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच अमृता की तू अशा पद्धतीने कनेक्ट झालीस. जाता जाता तुला प्रेक्षकांना काय एक संदेश द्यावासा वाटेल? नवरात्रनिमित्त प्रत्येक स्त्रीला काय सांगावंसं वाटेल? प्रेक्षकांना हेच म्हणेन की हे जे कोविडचं टेन्शन आहे आणि हा जो काही सगळीकडे असं वातावरण आहे ते लवकरात लवकर जाईल, आपण अशी अपेक्षा धरू. आणि नवरात्रीनिमित्त मी प्रत्येक स्त्रीला हे म्हणेन की प्रचंड ताकद आहे आपल्यात, खूप वाईट गोष्टी बदलण्याची ताकद आहे आपल्यात. ते फक्त आपण आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध बंड पुकारला पाहिजे. खूप गोष्टी बदलू शकतात त्याने. सो एवढंच सांगेन मी. आणि स्टे स्ट्रॉंग. येस, स्ट्रॉंग राहायला पाहिजे हा संदेश तर तो दिलाच आहे. फक्त अजून एक गोष्ट मला विचारायची वाटते की सध्या सगळीकडे रंग फार फॉलो केले जातात. नवरात्र म्हटल्यावरती रंग हे येतोच. तुझ्यासाठी कोणता रंग तुझ्यासाठी तू निवडशील आणि त्या रंगाचं तुझ्यासाठी काय महत्त्व आहे? मला सगळेच रंग ॲक्च्युली खूप आवडतात आणि मी ड्रेसेस वगैरे जेव्हा घेते तेव्हासुद्धा मी बघते की माझ्या वॉर्डरोबमध्ये सगळे रंग असले पाहिजेत. पण पांढरा रंग असा आहे की जो कायम फेवरेट आहे माझा, कारण मला वाटतं की त्याच्यात कुठलाही रंग खूप छान सामावतो आणि खूप प्युअर रंग आहे तो. खूप पॉझिटिव्हिटी मिळते त्याने. सो व्हाईट इज माय फेवरेट. येस, नक्कीच. आणि जिजाबाईने तुला काय दिलं? जिजाबाईंनी मला कॉन्फिडन्स दिला आणि मी जे म्हणते की स्त्रीमध्ये खूप ताकद आहे याची जाणीव मला जिजाऊ माँसाहेबांनी करून दिली. त्या काळात अगदी 300 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीच्या काळात जिकडे स्त्री बाहेरही पडू शकत नव्हती, त्या काळात त्यांनी स्वराज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांच्या मदतीने. त्यांना गाईड केलं आणि त्यामुळे स्वराज्य स्थापन झालं. म्हणून आज आपण इथे उभे आहोत. सो मला वाटतं की कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे स्त्रीसाठी, आणि त्याची जाणीव मला जिजाऊ माँसाहेबांनी करून दिली. नक्कीच तुझ्यासोबत अनेकांना तो कॉन्फिडन्स तुझ्या या भूमिकेने दिला असेल. पुन्हा एकदा थँक्यू सो मच अमृता. जाता जाता प्रेक्षकांसाठी नवरात्रीच्या शुभेच्छा. लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुलासुद्धा शुभेच्छा आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. या गप्पा तुम्हाला पाहता येणार आहेत लवकरच लोकशाही न्यूजवर. त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती आम्ही लवकरच देणार आहोत.